पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यभाराला सुरुवात। आज घेणार सार्क राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांच्या भेटी। सर्व नजरा नवाज शरीफ यांच्याबरोबरच्या चर्चेकडे। नवाज शरीफ यांची दिल्लीतल्या जामा मशिदीला भेट, नंतर लाल किल्ल्यालाही जाणार। मोदींच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप मात्र अजून जाहीर नाही। राजनाथ सिंग यांना गृह तर सुषमा स्वराज यांना परराष्ट्र व्यवहार खातं मिळण्याची शक्यता। अरुण जेटलींवर अर्थ आणि संरक्षण अशा दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा। रायगड तालुक्यामधल्या कर्जतच्या चंद्रप्रभा ट्रस्टच्या आश्रमशाळेत लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार। संचालक अजित दाभोळकरला पोलिसांनी केली अटक। कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना मुंबई महापालिकेच्या नोटिसा। 2 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याचे आदेश। रहिवाशांचा पुन्हा आंदोलनाचा निर्णय। आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा 50वा स्मृतिदिन। नवीन सरकारचा कारभार सुरू होत असताना देशात लोकशाहीची स्थापना करणाऱ्या नेत्याला देशाची आदरांजली। अखेर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर झालेली आहे। मात्र आपल्या खात्यांवर काही मंत्री नाखुश असल्याची देखील चर्चा आहे। अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, अनेक चर्चा सुरू होत्या। कोणाला कोणतं खातं मिळेल याबद्दल वारंवार दावे लावले जात होते। आता आपण बघतोय की मंत्रिमंडळाची यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये राजनाथ सिंग यांना गृह खातं देण्यात आलेलं आहे, तर सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार मंत्री असतील। नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर झालेली आहे।